करणं हे राज्य सरकारचं काम आहे की नाही, आणि त्यामुळे भारतामध्ये जातींची गणना न होणं हे काही फारसं चांगलं नाही. तर जातींच्या जनगणनेला आपला विरोध आहे असं साधारणपणे भाजप सरकारने सांगितलं. तरी बिहारमध्ये ज्या वेळेला नितीश कुमारांनी जातनिहाय जनगणना करायचं ठरवलं तेव्हा तिथल्या भाजपने मात्र त्याला पाठिंबा दिला होता. की आपल्याकडे खूप लोकांना असं वाटतं की जाती मोजल्यामुळे जातीयता वाढेल. त्याच्यात येणारे प्रश्न वेगळे असतात, पण जात मोजल्यामुळे काही कुणी जातीवादी ठरत नाही. जातनिहाय जनगणनेमुळे निर्माण होणारे प्रश्न कोणते? नमस्कार. बिहार सरकारने वादा केल्याप्रमाणे जातनिहाय जनगणना पूर्ण करून अलीकडेच त्याची सुरुवातीची आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. ही जातनिहाय जनगणना फार अडथळे पार करत बिहार सरकारला करावी लागली. याचं कारण असं की मुळात जनगणना करणं हे राज्य सरकारचं काम आहे की नाही इथपासून वाद सुरू झाले होते, आणि ते वाद अजून मिटलेले नाही आहेत. आत्तासुद्धा बिहार सरकारने काही भाग जाहीर केल्यानंतर उरलेला भाग जाहीर करण्याच्या संदर्भात आणि धोरणं ठरवण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली गेलेली आहे, आणि बिहार सरकारला ते करू देऊ नये अशी मागणी केली गेलेली आहे. आता याच्यातली गंमत अशी आहे की जातीनिहाय जनगणना करावी का नाही हा याच्यातला एक वादाचा मुद्दा आहे, आणि बिहार सरकारने ती करावी का नाही हा छोटा वादाचा मुद्दा आहे. तो आपण बाजूला ठेवूया. आपल्याला माहिती आहे की थेटपणे आपल्या देशातली धोरणं ही जातीच्या आधारावर ठरवली जात नसली, आणि आरक्षण हे सुद्धा तांत्रिकदृष्ट्या जातीच्या आधारावर दिलेलं नसलं तरी सुद्धा व्यवहारात जात हा घटक धोरणं ठरवताना महत्त्वाचा ठरतो. आरक्षणांच्या पाठीमागे जरी टेक्निकली जात हा घटक नसला तरी त्याच्यातला महत्त्वाचा घटक जात हाच आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे भारतामध्ये जातींची गणना न होणं हे काही फारसं चांगलं नाही. त्यातच जात हे भारतातलं एक मूलभूत सामाजिक वास्तव आहे. आपण जात मानतो का नाही, जात मानणं चांगलं का वाईट, जाती वरच्या आणि खालच्या अशा असतात की नसतात, हे सगळे वाद बाजूला ठेवून आपण जर निखळपणे ही वस्तुस्थिती पाहिली की समाजात जाती आहेत, तर कोणत्याही सरकारने त्या जातींची गणना करणं हे आवश्यक ठरतं. पण भारत स्वतंत्र झाल्यापासून अशी जातींची गणना करणं हे बंद पडलेलं होतं. ब्रिटिश काळात शेवटची जी जनगणना ब्रिटिशांनी केली ज्याच्यात जातींचा उल्लेख केला गेला ती होती 1931ची जनगणना. म्हणजे आज आपण जेव्हा जातींचा उल्लेख करतो आणि चर्चा करतो की अमुक जात इतके टक्के आहे, तेव्हा आपण खरं तर 100 वर्ष जुनी माहिती वापरत असतो. आणि म्हणून मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या नंतर हळूहळू जातींचं मोजमाप केलं जावं ही मागणी पुढे यायला लागली. 2011च्या जनगणनेमध्ये तेव्हाच्या UPA सरकारने जे वेगवेगळे भाग जनगणनेमध्ये असतात त्याच्यातला एक भाग म्हणजे जातींची मोजणी करायची आणि त्यांची सामाजिक आर्थिक पाहणी करायची असं योजलं, आणि त्याप्रमाणे सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस ऑफ कास्ट हा 2011च्या जनगणनेबरोबर झाला. आता याच्यातली गंमत अशी की हा सेन्सस होऊन देखील प्रत्यक्षात 14 सालापर्यंत UPA सरकारने जातींची प्राथमिक माहिती सुद्धा जाहीर केली नाही. म्हणजे त्यांनाही त्याच्यानंतर याच्यामध्ये फारसं स्वारस्य उरलं नाही. अर्थात हे खरं आहे की जनगणना झाल्यानंतर पहिली जबाबदारी असते ती ज्याला प्रायमरी ॲब्स्ट्रॅक्ट्स असं म्हणतात, ती प्राथमिक आकडेवारी जाहीर करायची. ती व्हायला 2-1 वर्ष लागतात, आणि त्याच्यानंतर UPA सरकार स्वतःच इतकं गाळात गेलं की त्यांना जातींची जनगणना जाहीर करायला फुरसतही मिळाली नाही. त्याच्यानंतर आलेल्या भाजप सरकारने ती माहिती वाचनात गुंडाळून ठेवली. इतकंच नाही तर जातींच्या जनगणनेला आपला विरोध आहे असं साधारणपणे भाजप सरकारने सांगितलं. आता याच्यात गंमत अशी आहे
की भाजप सरकारने जरी ही भूमिका घेतली तरी बिहारमध्ये ज्या वेळेला नितीश कुमारांनी जातनिहाय जनगणना करायचं ठरवलं तेव्हा तिथल्या भाजपने मात्र त्याला पाठिंबा दिला होता. म्हणजे खुद्द भाजपमध्ये सुद्धा या मुद्द्यावरनं थोडीशी चलबिचल आहे असं आपल्याला दिसतं. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं की आपल्याकडे खूप लोकांना असं वाटतं की जाती मोजल्यामुळे जातीयता वाढेल. हे काही खरं नसतं. त्याच्यात येणारे प्रश्न वेगळे असतात, पण जात मोजल्यामुळे काही कुणी जातीवादी ठरत नाही. मग फायदा काय आहे? आपण क्षणभर बिहारची आकडेवारी थोडीशी उदाहरणादाखल बघूया. बिहार सरकारने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्याच्यातनं काय दिसतं? त्यातनं पहिली गोष्ट अशी दिसते की बिहारमध्ये एकूण ओबीसी हे 63% आहेत. आता ज्यांना बिहार माहिती आहे, ज्यांना ओबीसीचं राजकारण माहिती आहे, त्यांच्या दृष्टीने ही आकडेवारी काही फार धक्कादायक नाही आहे. बिहारमध्ये साधारणपणे 60% ओबीसी असणार असा अंदाज सगळ्यांचाच होता. त्याला या आकडेवारीने पुष्टी मिळालेली आपल्याला दिसते. पण त्याच्याबरोबर बिहार सरकारने आत्ता सध्या जी विभागणी केलेली ओबीसींची त्यानुसार जर हिशेब मांडला तर काय दिसतं? तर असं दिसतं की साधारणपणे 36% अति मागास आहेत आणि 27% हे इतर मागासवर्गीय आहेत. म्हणजे हे जे 63 आहे त्याच्यातला एक मोठा हिस्सा हा ईबीसी म्हणजे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड कम्युनिटीज याच्यामध्ये जातो. हा त्याच्यातला दुसरा मुद्दा लक्षात येतो. तिसरा मुद्दा जो लक्षात येतो या आकडेवारीतनं तो म्हणजे बिहारमधले मुसलमान जे आहेत त्यांच्यातले जवळपास 60-70% जास्त मुसलमान हे मागासवर्गीय आहेत. तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित पसमंदा मुसलमान हा शब्द प्रयोग ऐकला असेल. अशरफ मुसलमान हे उच्चवर्णीय स्वतःला मानणारे आणि उच्चभ्रू असतात. पसमंदा मुसलमान जे आहेत ते मुख्यतः मागासवर्गीय असतात. त्यांची संख्या बिहारमध्ये फार मोठी आहे. आणि चौथी गोष्ट याच्यातनं जी दिसली ती अशी की 2011च्या तुलनेने आत्ता बिहारमधली अनुसूचित जातींची संख्या ही जवळपास 3% वाढलेली आहे. आता या चारही गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर जातनिहाय जनगणनेचं महत्त्व तुमच्या आपोआप लक्षात येईल. कारण या चारही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरनं इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही सरकारला आपली धोरणं ठरवायला मदत होते. जर आपण केवळ धोरणांच्या क्षेत्राचा आणि इथून पुढच्या काळामध्ये निर्माण होणाऱ्या पेचांचा विचार केला तर जातनिहाय जनगणनेमधनं येणारे उभे राहणारे प्रश्न कोणते आहेत? पहिला प्रश्न त्याच्यातनं अभावितपणे अपरिहार्यपणे जो येणार आहे तो असा की एकूण आरक्षणांची जी 50% मर्यादा ठरवली गेलेली आहे ज्याच्यामुळे ओबीसींना 27% आरक्षण हे सिलिंग आहे, मॅक्सिमम मिळतं, त्याचा पुनर्विचार करावा की करू नये हा प्रश्न आता पुढे येणार आहे. याचं कारण असं की ह्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल या राज्यांमध्ये जर 60% ओबीसी असतील तर त्यांच्यासाठी 27%ची मर्यादा ही पुरेशी आहे की नाही याच्यावरनं इथून पुढच्या काळामध्ये रणकंदन होऊ शकतं. दुसरा मुद्दा इथून पुढच्या काळात जो येईल तो असा की ओबीसी हा एक मोठा समूह आहे, 60% समूह बिहारमध्ये. त्याच्यासाठी सरदोपट एकच धोरण ठेवावं का त्यांची वर्गवारी करावी? आता बिहार सरकारने ईबीसी आणि ओबीसी अशी ती वर्गवारी केलेली आहे. अशी वर्गवारी करायला हवी हे आता जवळपास सगळ्यांना मान्य होत आहे. इतकंच नाही तर मोदींच्या भाजप सरकारने एक कमिशन, रोहिणी कमिशन नावाने नेमलेलं होतं. त्याचा अहवाल आलेला आहे, पण त्याच्यावरती मोदी सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. तो घ्यायला सरकारला कदाचित भाग पाडलं जाऊ शकतं. कशाबद्दलचा आहे हा आयोग? तर ओबीसींची वर्गवारी करून त्यांच्यासाठी वेगवेगळी धोरणं ठेवावीत आणि त्यांच्यासाठी आरक्षणाची वेगवेगळी टक्केवारी ठेवावी की नाही ठेवावी याच्याबद्दलची शिफारस त्या आयोगाने करायची आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला ही गंमत काय आहे किंवा हा गोंधळ काय आहे ते लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये अतिमागास आणि मागास अशी वर्गवारी नाही आहे. महाराष्ट्रात जी वर्गवारी आहे ती फार वेगळी आहे.
ती वर्गवारी म्हणजे भटके आणि विमुक्त, डिनोमॅडिक ट्राईब्स किंवा इतर मागासवर्ग, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, अशा प्रकारची वर्गवारी महाराष्ट्रात केली गेलेली आहे. जर ओबीसीमधला एक समूह मोठ्या प्रमाणावर मागास आहे असं दिसलं तर ही वर्गवारी बदलावी लागू शकते. म्हणजेच इथून पुढच्या काळामध्ये ओबीसींच्या जनगणनेनंतर जे राजकारण होऊ शकतं आणि जे धोरणाचं पर्यवसान होऊ शकतं ते मुख्यतः ओबीसींची वर्गवारी कशी करावी आणि त्यांचा लाभ जास्तीत जास्त ओबीसींना कसा मिळवून द्यावा याच्याबद्दलचं असू शकतं. आणि त्यामुळे हे दोन मुद्दे 50% मर्यादा आणि ओबीसींची वर्गवारी हे इथून पुढच्या काळात महत्त्वाचे ठरतील. ज्याच्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही असा एक तिसरा मुद्दा याच्यात गुंतलेला आहे आणि तो असा की मुळातच मागासवर्गीय कोण आहेत, मागास असणं म्हणजे काय याच्याबद्दल मंडल आयोगाने 80 साली जी रचना केलेली आहे, जे मूल्यमापन केलेलं आहे त्याचं पुनर्मूल्यांकन इथून पुढच्या काळात करावं लागेल. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा जातनिहाय जनगणना करतो तेव्हा आपोआप आपल्याला कोण मागासलेले ते कळत नसतं. मागासलेले कोण आहेत हे कळण्यासाठी या जनगणनेमधला जो भाग अद्याप प्रसिद्ध झालेला नाही तो व्हावा लागेल आणि तो म्हणजे सामाजिक आर्थिक पाहणी. वेगवेगळ्या जातींची सामाजिक आर्थिक पाहणी जेव्हा पुढे येईल त्यावेळेला या तिसऱ्या प्रश्नाला तोंड फुटेल, ते म्हणजे मागासलेपण कसं ठरवायचं आणि कोण मागासलेले आहेत हे कसं ठरवायचं. मला असं वाटतं की त्यामुळे जातीनिहाय जनगणना ही जितकी आवश्यक आहे तितकंच त्या जातींची सामाजिक आर्थिक पाहणी होऊन त्याचे निष्कर्ष पुढे येणं हे आवश्यक आहे. कदाचित जास्त ॲम्बिशियसली, जास्त महत्त्वाकांक्षी रीतीने आपण असं म्हणू शकतो की सामाजिक न्यायाची धोरणं जर पुढे जायची असतील तर त्याच्यासाठी खरं तर आता एका बाजूला जातनिहाय जनगणना आणि दुसऱ्या बाजूला तिसरा मागासवर्गीय आयोग नेमण्याची वेळ आलेली आहे. मंडल आयोग हा दुसरा मागासवर्गीय आयोग होता. मंडल आयोगाने स्वतःच ही तक्रार केलेली होती की आम्हाला 31 सालच्या जुन्या जनगणनेवरती विसंबून राहावं लागलं. त्यामुळे न्यायाला धरून असं होईल की आधी जातनिहाय जनगणना करायची आणि ती आकडेवारी नव्या मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध करून द्यायची. ते जर केलं तर मागासवर्गीय कोण आहेत, कोणत्या जातीमध्ये मागासलेपणाचं प्रमाण किती आहे आणि ज्या मध्यम जाती आत्ता आपण मागासलेले आहोत म्हणून मागण्या करतायत, मग त्या महाराष्ट्रातले मराठा असतील, कर्नाटकातले लिंगायत जे कर्नाटकात एव्हाना मागासवर्गीय म्हणून प्रस्थापित झालेले आहेत ते असतील, या जातींमध्ये मागासलेपणाचं प्रमाण नक्की किती आहे, त्यांच्यातल्या कुणाला याचे फायदे दिले जावेत, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह होऊन देशव्यापी असं धोरण ठरवलं जाऊ शकेल. जनगणनेचा सारखा दिसणारा एका अर्थाने वरवर पाहिलं तर प्रशासकीय मुद्दा हा धोरणांसाठी किती आवश्यक आहे ते बिहारच्या जातनिहाय जनगणनेने दाखवून दिलेलं आहे. आता वाट पाहायची ती राष्ट्रव्यापी जातनिहाय जनगणनेची आणि त्याच्या आधारे तिसऱ्या मागासवर्गीय आयोगाची. नमस्कार.